Good morning, everyone. Welcome to the city of sunshine and skyscrapers. हा मी दुबईमध्ये होते तेव्हाचा हा व्हिडिओ आहे आणि मी डिसेंबरमध्ये दुबईला गेलेले आणि तेव्हा मी हे सगळं कॅप्चर केलं होतं आणि डिसेंबरमध्ये ॲक्च्युली मला तिथला ख्रिसमस आणि न्यू इयरचा एक्सपिरियन्स घ्यायचा होता. सो आम्ही तो चूज केला. पण ॲक्च्युली तो खूप पीक सीझन असतो. ऑल ओव्हर वर्ल्डमधनं तिथे लोकं येतात न्यू इयर आणि ख्रिसमससाठी. तर दॅट टाईम द रेट्स वेअर क्वाईट हाय. त्यामुळे जर तुम्हाला व्हिजिट करायचं असेल तर आय वुड सजेस्ट की तुम्ही प्लीज जानेवारीत वगैरे जा, कारण तेव्हा रेट्स जरा कमी झालेले असतात. इवन फेब्रुवारीत तर अजून कमी झालेले असतात आणि वातावरणही चांगलं असतं तिथलं. आता दुबईत इथे या आमच्या या सीझनमध्ये ठीक होतं, म्हणजे रात्री थंड होऊन जायचं, दिवसा व्यवस्थित राहायचं. पण फेब्रुवारीपर्यंत तुम्ही नक्की दुबईत जाऊ शकता. त्यामुळे आणि रेट्सही कमी झालेले असतात, तर मी तुम्हाला सजेस्ट करेन की प्लीज तुम्ही फेब्रुवारीत वगैरे जा. अननेसेसरीली हाय रेट्समध्ये काही घेऊ नका. आता मला ते ख्रिसमस बघायचं होतं म्हणून मला थोडंसं जास्ती माझं पैसे दिले गेले, पण इट्स ओके. पण मी हे जे कॅप्चर करत होती ना, हे कॅप्चर करताना मला सिरियसली खूप मजा आली, कारण मी बरेच बाहेर फिरलेली आहे पण ही सिटी खूप एकदम डिफरंट आहे. कारण मी युरोप आणि लंडनमध्ये जेव्हा जाते तेव्हा तिथे नॅचरल गोष्टी खूप आहेत, पण दिस इज टोटली मॅनमेड. हे सगळं मॅनमेड. इतकं सुंदर डेझर्टमध्ये राहू शकतं आणि इतकं माणूस डेझर्टला इतकं ड्रास्टिक चेंज करू शकतो, याचं एक परफेक्ट एक्झाम्पल आहे दुबई. आणि मेन म्हणजे त्यांची जी ग्रोईंग प्रोसेस आहे ती बरीच फास्ट आहे ॲज कम्पेअर टू अदर कंट्रीज. खूप फास्ट ग्रोथ झालेली आहे, कारण यांच्याकडे एक तर पैसा भरपूर असल्यामुळे यांनी काय केलं की यांनी बाहेरून जे त्यांना बेस्ट उचलता आलं ते उचललं आणि त्यांनी तिथे लिटरली सगळं बनवून घेतलेलं आहे जे त्यांना बेस्ट वाटतं आहे ते. आणि काचेच्या बिल्डिंग्स इतक्या जास्ती आहेत तिथे, स्कायक्रॅपर्स म्हणतात त्यांना, की त्याच्यात त्यांचे हॉटेल्स आहेत, काही काही त्यांचे रेसिडेन्शियल्स पण आहेत, काही मॉटेल्स आहेत, काही त्यांचे ऑफिसेस आहेत. आणि अशा पद्धतीने सगळीकडे तुम्हाला खूप जास्ती बिल्डिंग्स 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 दिसतील. फार कमी ठिकाणी असं दिसतं की जिथे खूप कमी रिकामा एरिया आहे, आणि जिथे रिकामा आहे जिथे काही झालेलंच नाही आहे तिथे तुम्हाला अजूनही सँडच दिसेल, कारण तिथे म्हणजे हे सगळं सँडवरच तयार केलेलं आहे. हे आपल्याला ते जेव्हा आपण रिकामा एरिया पाहतो ना त्याच्यातनं कळतं. हे जाता जाता आम्हाला इथलं पहिलं टुरिस्ट अट्रॅक्शन दिसलं आहे, ते आहे म्युझियम ऑफ फ्युचर. खूप सुंदर आहे. अनफॉर्च्युनेटली आम्हाला याचे तिकीट्स नाही मिळाले, कारण आम्ही बराच आमचा वेळेवरचा प्लॅन होता दुबईला जायचा. सो आम्ही इथे नाही जाऊ शकलो, पण खूप सुंदर आहे असं आम्हाला कळलं आहे की इथे आतमध्ये पूर्ण फ्युचर कसं राहू शकतं याचं इतकं सुंदर त्यांनी प्रेझेंटेशन केलेलं आहे की ते लिटरली बघण्यासारखं आहे. नेक्स्ट टाईम मे बी जाऊ तेव्हा आम्ही डेफिनेटली इथे जाण्याचा प्रयत्न करू. तुम्हालाही जायचं असेल तर आधीपासून ऑनलाईन बुकिंग करून जा, कारण असे तिकीट्स वेळेवर तर मिळतच नाहीत, आणि आम्ही तर पीक सीझनमध्ये गेल्यामुळे आम्हाला बिलकुलच नाही मिळाले. आणि सो मी डेफिनेटली म्हणेन की तुम्ही थोडं लेटच जा. मोस्टली डिसेंबर तर टाळाच, पूर्ण नोव्हेंबर ऑक्टोबर जा, नाही तर मग पुढे जानेवारी फेब्रुवारी जा. देन पुढे तुम्ही बघाल सगळे दोन्ही साईडनी खूप सुंदर बिल्डिंग्ज आहेत आणि रोड एकदम मोठे आहेत इथले. खूप सुंदर रोड्स आहेत. 4 लेन 8 लेन 6 लेन असेच रोड्स आहेत ऑलमोस्ट सगळे. नीट अँड क्लीन रोड्स आहेत. नंतर किती वेल अँड ऑर्गनाइज ट्रॅफिक आहे. कुठेही मेन म्हणजे नाही इथे टू व्हीलर्स, म्हणजे जे फक्त डिलिव्हरी बॉईज असतात फक्त तेच लोक टू व्हीलर्स वापरतात. अदरवाईज तुम्हाला इथे जगातले जेवढे काही कार्सचे प्रकार आहे ना, जे म्हणजे आपण कधी बघितले पण नसतील, इमॅजिन पण केलेले नसतील, फक्त ते इथेच बघायला मिळतात. इतके, आणि ते म्हणजे असे नॉर्मल असतात. ते लोक टॅक्सीसारखे वापरतात त्याला. म्हणजे आपल्या इथे आपण खूप मोठी कार म्हणजे अरे बापरे किती सुंदर असं नाही, इथे नॉर्मल टॅक्सीसारख्या सगळ्या टाईपच्या कार्स तुम्हाला, म्हणजे जे कार लवर्स आहेत ना त्यांना तर खूपच एन्जॉय करतील ते लोक सिरियसली ते. नंतर हा रेसिडेन्शियल एरिया आहे पूर्ण यांचा. इथे सगळे रो हाऊसेस आहेत. तुम्ही त्याचे रोड्स पहा, त्यांचे फुटपाथ पहा किती जास्त सुंदर आहे. ती झाडं पहा, सगळे झाडं लावलेली आहेत त्यांनी. नॅचरल तिथे काहीही ग्रो होत नाही. डेझर्टमधले जे खुरटं असतात ना ते सोडलं तर तिथे लिटरली जे काही दिसतं आहे तुम्हाला इथे ग्रीनरी, ते सगळं त्यांनी बाहेरून आणून प्लांट केलेलं आहे तिथे, आणि ते मेंटेन ठेवलेलं आहे. मेन म्हणजे मेंटेन ठेवलेलं आहे. आणि इथे ना त्यांच्या
दुबईचे जे बाहेरचे रंग असतात ना ते त्यांचे खूप स्पेसिफिक आहेत. एकदम 2-3 कलर्सच आहेत ते, की जे ते वापरतात. असं नाही आहे की कोणताही कलर कोणी लावून, असं नाही. असं म्हणजे मी बऱ्याच फॉरेन कंट्रीजमध्ये पाहिलं की ते लोकं अलाऊच नाही करत बाहेरून, कारण त्यांना ते एकसारखं सगळं ठेवायचं असतं. त्याच्यामुळे त्यांची सिटीची ब्युटी वाढते आणि डेफिनेटली तसं करायलाही पाहिजे. आपल्या इथे तर निळे, पिवळे, हिरवे, गुलाबी सगळे रंग दिसतात, पण त्यांच्या इथे तसं दिसत नाही. सँड कलर, नंतर ऑफ व्हाईट कलर हे 2-3 त्यांचे ठराविक आहे. हा आमचा फर्स्ट विजिट होता आमचं ग्लोबल विलेज. इट्स सो ह्यूज, इट्स सो ग्रँड. ॲक्च्युली दुबईत सगळंच ग्रँड आहे, पण खूप सुंदर आहे. इथे 90 कंट्रीजनी ऑलमोस्ट आपला डिस्प्ले केलेला आहे त्यांच्या कल्चरचा, त्यांच्या आर्टचा. सो डेफिनेटली इथे व्हिजिट करा तुम्ही. तर एका दिवसात तर हे पूर्ण होतच नाही, पण आम्ही प्रयत्न केला की आम्हाला जितके स्टॉल जाता येतील. इथे पण एंट्रीज आहेत. दिस इज द बेस्ट प्लेस. ही माझं सर्वात फेवरेट प्लेस आहे दुबईतलं, अँड दिस इज मिरॅकल गार्डन, आणि इट इज ॲब्सोल्युटली मिरॅकल. म्हणजे त्यांनी हे एवढी झाडं त्या डेझर्टमध्ये एवढ्या उन्हामध्ये कसे काय ते मेंटेन करतात ना, म्हणजे आपण बघत राहतो. इतकं सुंदर त्यांनी त्याच्यापासून बनवलेलं आहे ना, म्हणजे माणूस पूर्ण मेस्मराईज होऊन जातो माहिती आहे ते बघितल्यानंतर. मी तर तशी मी खूप फ्लॉवर लवर आहे, त्यामुळे मला खूपच आवडलं. अँड दिस इज द मेन अट्रॅक्शन फॉर वुमन इन दुबई. गोल्ड सोक खूप सुंदर आहे. तुम्ही आयुष्यात कधी पाहिले नसतील असे सगळे डिझाईन्स इथे तुम्हाला पाहायला मिळतात. सोन्याच्या भावात फरक आहे, पण खूप असा ओव्हर फरक नाही आहे. 5-6 हजाराचा फरक आहे. दॅन दिस इज द मोस्ट लक्झुरियस एरिया इन दुबई. अँड हा म्हणजे बघण्यासारखा एरिया आहे हा. आम्ही ऑलमोस्ट इथे पूर्ण एक दिवस घालवला, आणि याचं नाव आहे पाम जुमेरा. तुम्ही ऐकलंही असेल, बऱ्याच मूवीज आपल्या बॉलिवूड मूवीजमध्ये इथे शूटिंग्स होतात. इथे ते हॉटेल आहे जे की खूप जास्ती इथलं फेमस हॉटेल आहे, जिथे बॉलिवूडच्या मूवीजचे शूटिंग झालेले आहेत. ते तुम्हाला पुढे दिसेलच. आणि इथे पूर्ण ते पामसारखं त्यांचं पूर्ण इथे बनलेलं आहे. ते वरून जेव्हा आपण एरियल शूट करतो तेव्हा ते दिसतं. हेच ते हॉटेल आहे. तुम्हाला मे बी आठवेल की हे बऱ्याच मूवीजमध्ये कॅप्चर केलेलं आहे त्यांनी, आणि खूप सुंदर ग्रँड हॉटेल आहे. इथे आतमध्ये गेल्यानंतर वॉटर पार्क आणि ॲक्वेरियम आहे, जिथे आम्ही व्हिजिट केलं, आणि खूपच सुंदर आहे. म्हणजे ते ॲक्वेरियम तर खरंच बघण्यासारखं आहे. वॉटर पार्क आम्ही नाही गेलो, कारण आम्हाला खूप राईड्स, ॲडव्हेंचरस राईड्स काही करायच्या नव्हत्या एवढ्या. पण मी म्हणेन की तुम्ही ॲक्वेरियम तर नक्कीच बघा. खूप सुंदर ॲक्वेरियम आहे ते. आपल्याला इतके जास्ती सुंदर फिशेस बघायला मिळतात तिथे, की जे आपण कधी इमॅजिन पण नसतात केलेल्या. हे आम्ही टुवर्ड्स वॉटर पार्क जात होतो ना तेव्हाचं हे आहे. बीच आहे तिथे, आणि खाली सगळेजणं तिथे बीचच्या तिथे तसं अलाऊ नाही आहे जाणं, कारण जे तिथे रेसिडेन्स म्हणजे राहतात त्या हॉटेलमध्ये त्याच लोकांना इथे अलाऊ आहे. सो आम्ही जस्ट वी कॅप्चर्ड दॅट. खूप सुंदर होतं. एकदम नीट अँड क्लीन बीच आहे. खूप फॉरेनर्स दिसतात तुम्हाला, जास्ती फॉरेनर्स दिसतात. आणि इथेही बघाल तुम्ही किती झाडं लावलेली आहेत त्यांनी, किती जास्ती मेंटेन केलेलं आहे हे सगळं. खूप मोठा एरिया आहे, पण आम्ही पायीच चालत गेलो, कारण आम्हाला सगळं एक्सप्लोअर करायचं होतं. नाही तर अदरवाईज तिथे व्हेकल्स आहेत ते तुम्हाला तिथपर्यंत घेऊन जातात. बट वी डिसायडेड टू हॅव अ वॉक आणि टू एक्सपिरियन्स इट. सो आम्ही आता त्या वॉटर पार्कच्या साईडला जातो आहे. वॉटर राईड्स आर नॉट माय काइंड ऑफ थिंग. तो मी तर नाहीच म्हटलं होतं, पण आमच्या इथे कोणीच नाही केलं. आम्ही बराच मोठा ग्रुप गेलो होतो. पण बाकी तिथे आतमध्ये गेल्यानंतर खायला प्यायला व्यवस्थित आहे सगळं. नंतर आम्ही ॲक्वेरियमला व्हिजिट केलं. मी याच्यातलं काही क्लिप्स टाकले आहेत. खूपच सुंदर ॲक्वेरियम आहे. म्हणजे अगदी बेबी शार्क्सपासून अगदी टायनी फिशेस सगळे, म्हणजे काय काय नाही आहे, मला नावं एवढी आठवत नाही आहेत, कारण खूप जास्ती त्यांनी मरीन लाईफ तिथे ठेवलेलं आहे. पण खूपच बघण्यासारखं आहे, आणि तुम्ही नक्की डेफिनेटली इथे जा. तुमचा इतका सुंदर वेळ जातो ना, आणि आपण एकदम एकदम टोटली डिफरंट वर्ल्डमध्ये चाललो जातो. खूपच छान जागा आहे, आणि आमचा दिवसही खूप मस्त गेला इथे. दॅन दिस इज द दुबईज मेन अट्रॅक्शन म्हणू शकता, किंवा दुबईज बिग्गेस्ट मॉल. दुबई मॉल जो आहे तो माणूस हरवतो लिटरली इथे. ऑल ओव्हर वर्ल्डमधले जितके टॉप ब्रँड्स आहेत सगळ्याचा डिस्प्ले इथे आहे. खूप सुंदर आहे. आणि दुबई मॉलमध्ये वर्ल्ड्स टॉलेस्ट बिल्डिंग बुर्ज खलिफा आहे, वेअर द स्काय हॅज नो लिमिट. आणि लिटरली बघण्यासारखी आहे ती बिल्डिंग. आणि इथे ॲक्च्युली फाउंटन शो होतो, म्हणून आम्ही इथे आलो आहे बाहेर बघायला. तो थोड्या वेळातच तो सुरू होणार होता, तोपर्यंत मी हे सगळं कॅप्चर केलं.
खूप सुंदर इथे तेच खूप सुंदर बिल्डिंग्स आहेत, सगळे हॉटेल्स आहेत, खायला प्यायला भरपूर आहे इथे. तुम्ही इथे येऊन खाऊ शकता. इथे फूड कोर्ट्स आहेत आणि इंडियन फूड पण बरंच मिळतं, त्यामुळे नो इश्यूज. पण बुर्ज खलिफाचा इथनं व्ह्यू खरंच खूप सुंदर आहे. देन दिस इज दुबई मरीना एरिया. खूप सुंदर एरिया आहे हा. इथे पूर्ण यॉट्स असतात. आम्ही इथनं यॉट्सचं हे पण घेतलं होतं, 1 तासाचं आमची यॉट सफारी होती. खूप मस्त एक्सपिरियन्स होता. आम्ही खूप एन्जॉय केलं. 1 तासाचंच घेतल्याचं आम्हाला वाईट वाटलं, 2 तासाचं पण असतं. रेट्स ठीकठाक असतात, म्हणजे तुम्ही नॉर्मल सीझनला जाल तर व्यवस्थितच रेट्स राहतील. इथे पण खूप मोठ्या मोठ्या बिल्डिंग्ज आहेत आणि हा सगळा इथनं सगळे यॉट्स निघतात, मोठा राऊंड मारून आणतात. तिथे जाता जाता आपल्याला दुबई आय दिसतं. इथे मे बी माझं कॅप्चर नाही झालं आहे ते. देन दिस इज बुर्ज अल अरब हॉटेल. हे अगदी सीच्या मध्ये आहे. तुम्ही बरेच वेळा बघितलंही असेल, खूप मूवीजमध्ये असतं हे. आणि त्याच्या बाजूलाच हा बीच आहे. खूप सुंदर बीच आहे हा. एकदम नीट अँड क्लीन, पूर्ण ब्ल्यू वॉटर आहे आणि त्याचं नावच त्या नावाने आहे. ब्ल्यू वॉटर असल्यामुळे एकदम ट्रान्सपरंट आहे सगळं. आपल्याला खालचं पूर्ण दिसतं, मरीन लाईफ किंवा तिथे खूप सारे शेल्स आणि हे सगळं मिळतं. आम्ही थोडंसं घेऊन आलो एक मेमरी म्हणून. आणि वी एन्जॉयड हिअर अ लॉट. सँड खूप सुंदर आहे. बेअरफुटच या मी तर म्हणेन. एन्जॉय करा आणि मस्त इथले वेव्स. देन हे आम्ही विजिट केलं होतं इथल्या शेखचा पॅलेस. अतिशय सुंदर आहे आणि इतका ह्यूज आहे, इतका ह्यूज आहे की त्यांनी एका लिमिटनंतर आपल्याला जाऊ देत नाही अर्थात ते. पण इतकं सुंदर प्रिमायसेस आहे, इतकं मोठं गार्डन आहे त्यांचं आणि सगळीकडे खजुराची झाडं लागलेली आहेत. खूप वेल मेंटेन्ड आणि अर्थात त्यातला तो म्हणजे प्रिन्स म्हणू शकता तुम्ही त्यांना तिथलं, त्यांचं असल्यामुळे. आणि म्हणजे तिथलं जे गार्डनचं त्यांनी लँडस्केपिंग केलेलं आहे ना, खूप सुंदर आहे. अशा पद्धतीने आम्ही दुबईतले बरेच गोष्टी कॅप्चर केल्या आणि दुबईच्या बाहेरच्याही ज्या गोष्टी कॅप्चर केल्या मी त्याचा वेगळा व्हिडिओ काढीन आणि नक्कीच तुम्हाला कळवीन की काय काय बघू शकता. सो स्टे ट्यून फॉर माय नेक्स्ट व्हिडिओ अँड थँक्यू फॉर वॉचिंग दिस. हॅव अ नाईस डे.